नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचा बेस्ट वार्तापत्र। सुरुवातीला आपणा सर्वांचं स्वागत। वळूयात हेडलाईन्सकडे। महागाईमुळे आम जनता त्रस्त, मात्र अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा। स्वच्छतेचा नारा रोजच हवा, शहरासह समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे गरजेचं। जिल्ह्यातील अनेक रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत अजूनही। आणि वणवे लागण्याच्या संख्येत होते वाढ, अनेक ठिकाणी आंबा काजूची हानी, शेतकरी राजा हवालदिल। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। महागाईमुळे आम जनता त्रस्त। राज्यात आणि केंद्रात एकहाती सत्ता आल्यानंतर महागाईचा आगडोंब कमी होईल अशी सर्वसामान्य जनतेची आशा होती, मात्र नोटबंदी आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे। यावर अर्थसंकल्पातून सामान्य जनतेकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर महागाईचा ब्रह्मराक्षस कमी होईल अशी आशा होती, मात्र ती सत्ताधारी पक्षाने फोल ठरवली आहे। वाढलेले कडधान्याचे दर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ, त्यामुळे सर्वच वस्तूंचे दर अप्रत्यक्षपणे वाढत आहेत। चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य जनतेकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्यांसाठी महिला व्यावसायिकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष तरतुदी हव्यात, त्याचप्रमाणे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीस प्राधान्य देण्यात यावं आणि सर्वसामान्यांना सुखाचे 2 घास तरी मिळावेत या अपेक्षा ठेवताना निदान गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी व्हावी, तसेच स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट शेतीलाही प्राधान्य देण्यात यावं। आज केवळ कागदावरचा संकल्प न करता निरंतर टिकणारा अर्थसंकल्प भविष्यात होणे गरजेचे आहे। वाढलेल्या महागाईमुळे जनताही मेटाकुटीला आलेली आहे। एकूणच महागाईमुळे आम जनता त्रस्त असून शासनाने रोजची होणारी भाववाढ रोखून 10 ते 20 वर्ष एकच दर कायम कसा राहील या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे। तर स्वच्छतेचा नारा रोजच हवा। रत्नागिरी जिल्ह्याला सौंदर्याची खाण म्हटलं जातं। या जिल्ह्यात जसे निसर्ग सौंदर्य आहे, त्याचप्रमाणे सुंदर निळेशार समुद्र किनारेही आहेत, मात्र अस्वच्छतेमुळे हा सारा परिसर बकाल होत असल्याने तो कचरामुक्त आणि प्लास्टिक मुक्त होणे गरजेचे आहे। त्यासाठी स्वच्छतेचा नारा रोजच हवा। रत्नागिरी जिल्हा हा 8.21,000 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये विभागला आहे। त्यामध्ये 9 तालुके, 5 महसुली उपविभागे असलेल्या या जिल्ह्यात 1537 गावे आहेत, तर जिल्ह्याला 120 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे। समुद्रकिनाऱ्यामुळे पर्यटकांची येथे नेहमीच वर्दळ असते। गणपतीपुळे, वेळणेश्वर ही धार्मिक स्थळे असून जिल्ह्याच्या विविध किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत होती। त्यासाठी माजी जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी पुढाकार घेऊन समुद्रकिनारे स्वच्छतेसाठी अनेक कंपन्यांची साथ घेऊन स्वच्छ करण्यास सुरुवात केली। यामध्ये आंबोलगड वेत्ते हे समुद्रकिनारे, अणुऊर्जा कंपनी भाटे, फिनोलेक्स कंपनी, पांढरा समुद्र ते मिऱ्या, जेके फाइल्स कंपनी, काळबादेवी, गद्रे मरीन कंपनी, गणपतीपुळे मालगुण, जिंदाल कंपनी, मांडवी बीच ते गुढेवठार, अल्ट्राटेक कंपनी, कुर्ली ते कसोब, फिनोलेक्स कंपनी, आरेवारे, भंडारपोळे बीच, आंग्रेपोर्ट मुरुड आणि गद्रे कंपनी, एक्सेल कंपनी, लोटे आदींसह विविध कंपन्या जिल्ह्यातील स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे सरसावतात। मात्र विविध शहरात आणि त्या शहरालगत असणारे समुद्रकिनारे, खाड्या, तलाव परिसरात घाणीचे साम्राज्य असायचं। मात्र याकरिता जनतेने परिसर स्वच्छतेची रोजची काळजी घ्यावी असं जनतेतून बोललं जात आहे। एकंदरीत स्वच्छतेबाबत जिल्ह्यातील सर्व जनतेने जागृत असतानाच व्यापाऱ्यांनीही प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। जिल्ह्यातील अनेक रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत अजूनही। रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 5000 किलोमीटरचे अंतर्गत रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत। होऊ घातलेल्या निवडणुकीत हे सर्व रस्ते पूर्ण करण्याचे आश्वासन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद उमेदवारांकडून दिले जाण्याची शक्यता असली तरी सत्ताधारी पक्षांपुढे हे एक प्रकारचं आव्हानच उभं ठाकलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये खड्डेमय झालेले अनेक रस्ते तसेच असून हे सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे। त्याचप्रमाणे हजारो किलोमीटरचे रस्ते चांगल्या डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा ठरू पाहत आहे।
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, बन्ननगड, चिपळूण, दापोली या तालुक्यात रस्त्यांचे सर्वेक्षण करून हा अहवाल लवकरच राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. तर राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा या तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या अनेक रस्त्यांची पूर्णतः चाळण झालेली आहे. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सुज्ञ मतदार हा कळीचा मुद्दा पुढे करणार असल्याने उमेदवारांचे आतापासूनच धाबे दणाणले आहेत. त्यामुळे अनेक रस्ते कच्चे असून त्यावर धुरळ्याचे साम्राज्य निर्माण होत असल्याने गाव पातळीवरून नाराजी व्यक्त केली जात आहे. एखादी निवडणूक आली की आश्वासनांची खैरात होते खरी, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते का, हाच खरा प्रश्न आहे. म्हणजेच विकास कामांसाठी आता जनतेने निवडणुकांची वाट पाहत राहावी का? मग इतर कालावधीत निवडून दिलेले प्रतिनिधी करणार तरी काय, हा संशोधनाचाच विषय मानावा लागेल. किमान आता तरी आचारसंहिता संपल्यानंतर राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून रत्नागिरीतील अंतर्गत रस्ते गुळगुळीत केले जाणार का, असा प्रश्न जर का जनतेला पडला तर नवल नाही. कारण निवडणुकीत आश्वासनांची खैरात ही केली जाणारच, मात्र प्रत्यक्ष विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत उर्वरित बातम्या. तुम्ही पाहत राहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. प्रत्येक पाऊल खात्रीचं, एक नजर सत्यावर. अरिहंत ग्रुपची नवनिर्मिती, आदिनाथ नगर, TRP बस स्टॉप जवळ, रत्नागिरी. संपर्क 02352 223952. शुभ कार्य ठरलंय खरं, पण सध्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी म्हणजे प्रॉब्लेमच. अहो हो ना, कार्य म्हटलं की दागिने हवेतच. म्हणून आम्ही नक्षत्रमधून फॉर्मिंग दागिन्यांची खरेदी केली. दागिने तर छान मिळालेच, शिवाय एक छान सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालं. 3000च्या खरेदीवर ही सुंदर ठुशी मिळाली. मग मीही निर्णय घेतला, नक्षत्रमध्ये फॉर्मिंग ज्वेलरी खरेदी करायला जायचा. नक्षत्रमध्ये 1 ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिंग मधल्या नवीन डिझाईन्सच्या बांगड्या, समारंभात शोभेल असं लॉंग मंगळसूत्र आणि एक छानसा फॅन्सी नेकलेस खरेदी केला. आणि 5,500च्या खरेदीवर एक सुंदर येवल्याची सेमी पैठणी गिफ्ट मिळाली. लग्न सराईनिमित्त नक्षत्राची बंपर ऑफर. 5,500 रुपयाच्या खरेदीवर येवल्याची सेमी पैठणी फ्री मिळवा. 3,000 रुपयांच्या खरेदीवर सुंदर कोल्हापुरी ठुशी फ्री मिळवा. नक्षत्रमधील खरेदी म्हणजे शुभमंगल खरेदी. नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर वणवे लागण्याच्या संकेत होते वाढ, अनेक ठिकाणी आंबा काजूची हानी. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी आगी लागून बागायतींचं नुकसान होत आहे. शेतकरी हे वणवे विझवण्यासाठी पुढे येत असले तरी रात्रीच्या वेळी लागणाऱ्या आगींमुळे मोठी हानी होत आहे. यावर वन विभागाने प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा अनेक हेक्टर भाग शेती आणि खाजगी वनाने व्यापलेला आहे. याच शेतीतून आणि वनातून गावाची समृद्धी होत आली आहे. केंद्रीय माजी कृषी मंत्री शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अनेक हेक्टर जमीन आंबा आणि काजूमुळे लागवडीखाली आली. काही प्रमाणात दूध व्यवसायही बहरत गेला. मात्र हे होत असताना जिल्ह्यामध्ये डिसेंबर ते मे या कालखंडात मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या आगीमुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. सिंचनाखाली आलेल्या बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. तीव्र उन्हामुळे लागलेल्या आगी विझवताना काही प्रमाणात मनुष्यहानीही होत आहे. या आगी लागू नयेत म्हणून वन विभागाने प्रचार आणि प्रसिद्धीला सुरुवात केली आहे. या आगी प्रामुख्याने वाहनधारकांनी टाकलेल्या सिगारेट किंवा केलेल्या धूम्रपानामुळे लागत असल्याचं पुढे येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खेड, संगमेश्वर, राजापूर या ठिकाणी आगी लागून लाखो रुपयांची अपरिमित हानी झालेली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन, प्रशासन तसेच नागरिकांनीही प्रयत्नशील असणे गरजेचं आहे. शेतीतील प्रगती आणि समृद्ध वन्य शेती यामुळेच कोकण वैशिष्ट्यपूर्ण ठरत असताना धूम्रपान करणाऱ्यांनी विडी, काडी, सिगारेट न विझवता तशीच टाकू नये आणि निसर्गाला वणव्याच्या भक्ष्यस्थानी लोटू नये असं बेस्ट टीव्ही नम्र आवाहन करीत आहे. आपली जबाबदारी ओळखा, निसर्ग वाचवा. शेवटी आपणही याच निसर्गाचा एक भाग आहोत हे विसरून चालणार नाही. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महागाईमुळे आम जनता त्रस्त, मात्र अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा. स्वच्छतेचा नारा रोजच हवा, शहरासह समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे गरजेचं. जिल्ह्यातील अनेक रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत अजूनही.
आणि वणवे लागण्याच्या संख्येत होते वाढ. अनेक ठिकाणी आंबा काजूची हानी. शेतकरी राजा हवालदिल. या बातमीपत्रात इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.